सगळी संपली ना? सगळी सगळी. हे बघ, आता मी बोलू? वेळा ते. अरे आता आपणच बोलत होतो ना. अरे आता मी एकटा तुझ्याशी बोलू का? बोल बोल बोल. हा, काय आहे, तुझी जी बुद्धी आहे ना तिच्याबद्दल मला खूप आदर आहे. पण त्याचा नाही, पण त्याचा काही उपयोग आहे का? काय? अरे मुलगा तयार झालाय लग्नाला, मुलगी तयार झाली आहे लग्नाला, तेव्हा आता लग्न. आणि माझ्या नुकसानीचा अपमानाचा मोबदला काय? बघ, लग्न करण्यापूर्वी पहिला करा झालेला असेल, दुसरा करा करणाऱ्याला पहिल्या करायची माहिती दिली तर पहिला करा मोठे केल्याशिवाय दुसरा करा म्हणून करायची मान्यता मिळत नाही. नाही पण मी काय म्हणतो, टेम्पत टेम्पत तुला कुठे टेम्पत बघतेस? काय न करणाऱ्या भाषेत बोलून गेला कुणास ठाऊक. एक माणूस रागावलाय वाटत. ये 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 बाळा सिल्विओ, ये ये ये. मी ऐकलंय ते खरंय का? काय ऐकलंस तू? क्लॅरिसच्या आणि रास्पुनी यांचं लग्न ठरलं म्हणे. ठरलं? अरे झालं जवळ जवळ. तुम्हाला काही लाज? तरी हे तुमचं तोंड, हे तुमचं तोंड, हे दाढीवालं तोंड दाखवायची हिंमत कशी होते तुमचे? तुझे वडील एवढे लॅटिन भाषेत फाट 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 बोलतात. हा बोलतात. त्यांनी तुला शिकवलं नाही मोठ्या दाढीवाल्या माणसांचा आदर करावा? शिकवलं नाही. एवढी साधी गोष्ट शिकवली नाही. महिला खरंच शिकवलं नाही. जास्त बोलायचं नाही. एका घावात दोन तुकडे करेन. माझ्याच घरात मलाच धमक्या देतोस? करेक्ट आहे. चल बाहेर जा. चल चल बाहेर जा. ओय, नीट बोलायचं. नीट बोलायचं. मी सभ्य गृहस्थ आहे. अरे कुठं आहे तुझा सभ्यपणा? अरे हा सभ्यपणा आहे. अरे हा तर आणखी ना सभ्यपणा. अरे कुठं आहे तुझा सभ्यपणा? दाखव ना. कुठे आहे? अरे तू सरडा आहे रे. सरडम? अरे तू मुंगूस आहे. असा लाल तोंडाचा शेपटीवाला मुंगूस आहे. 4 पायांवर चालतो. तू हिप्पोपोटामस आहेस रे. तू गोगल गाय आहेस. शंखरूपी टोपी परिधान करणारी गोगल गाय आहेस. तू नागतोड आहेस रे. तू गांडूळ आहेस. असा चालतो असा गांडूळ निश्चय म्हाताऱ्यावर हात घालतोस. करेक्ट आहे. नाही नको. तू म्हणतेस म्हणून देतो सोडून. आपलं वचन लक्षात आहे ना? हो अगदी पक्क. प्रियतम सिल्विओ, लागलं तर नाही ना? तू प्रिय त्याची, माझ्याशी बोलायचं काम नाही. प्रियतम सिल्विओ, नको बोलूस असे कठोर बोल. प्रेम करते मी तुझ्यावर. तूच फक्त माझा सखा. विश्वास ठेव माझ्यावर. सखा मी, नवरा तो. विश्वास कसा ठेव? वचन त्याला देऊ नये, मी मात्र गप्प बसू? तुझ्याशिवाय मी नाही होणार कोणाची. मग त्याने आठवण दिली ती कुठल्या वचनाची? ते काही वचन नव्हे प्रेमाचं. मग कुठलं? लग्नाचं? ते गुपिते. प्रेम एकावर, वचन दुसऱ्याला. स्त्रिया कसा खेळ खेळतात? मूढमतीच केवळ स्त्री नावाची टोपी परिधान करतात. पप्पा पटलं? सिल्विओ, माझं हृदय मी तुला दिलंय रे. माझं अंतपुच्छ देखील मी तुला देणार नाही. पुढे आता सिल्विओ, मी आत्महत्याच करते आता. दुसऱ्या कुणाची किंवा मेलेली, मला दोन्ही सारखंच. घे जा मग. किती क्रूर आहेस तू सिल्विओ. किती ग किती? तुझ्यापेक्षा कमीच. ठीक तर मग सिल्विओ, अलविदा. अरे अरे अरे, काय चाललंय हे? मेली असती ती तर.
क्लरीचे असं वागणं बरं नव्हे. कृतज्ञ सिल्विओ, झाला असता पश्चाताप मी मेले असते तर. धरली होती तलवार उलटी. तरी पण मेली असती ती तर. मला नाही वाटत. तू स्त्री आहेस. मग स्त्रियांजवळ कल्पना शक्ती असते. पण स्त्रिया काय करू शकतात त्याचा पुरुष विचार सुद्धा करू शकत नाही. आणि बंधूचे चेले एका माळेचे बळी नुसते सारे पुरुष मेले. मॅडमचे वंशज तुम्ही आणि बंधूचे चेले एका माळेचे बळी नुसते सारे पुरुष मेले. सारे पुरुष मेले. सारे पुरुष मेले. रोमिओच्या थाटात फिरता मजनूच्या वेशात दिवा कसा जणू आहोत आम्ही तुमच्या खिशात. इगो तुमचा डोरा एवढा प्रेमापेक्षा भारी. राजे तुम्ही चाकर तुमची आहे दुनिया सारी. प्रेम म्हणजे क्षमा, प्रेम म्हणजे माफी, प्रेम म्हणजे देणं. प्रेम म्हणजे राग विसरून घट्ट मिठीत घेणं. प्रेम तुमचं मी म्हणातच पुरुषपणातच रमतं. मन आमचं काय सांगतंय कुठं तुम्हाला कळतं. जन्म सगळे तुमचे तुमच्या हट्टातच गेले. जन्म सगळे तुमचे तुमच्या हट्टातच गेले. एका माळेचे बळी दुसरे सारे पुरुष झाले. एका माळेचे बळी दुसरे सारे पुरुष झाले. सारे पुरुष झाले. सारे पुरुष झाले. सारे पुरुष झाले. बघा बघा कशी फजिती झाली माझी. 2 मालक पण अजून एकाचा यायचा पत्ता नाही. 2 वाजत आले, कुणीतरी यावं, भूक लागली हो. आता काय होईल माहिती का? दोन्ही मालक एकत्र येणार आणि नेमका मी सापडणार. श्श्श, कुणीतरी येतंय. बापरे. ओ पास्कल सापडला का? अहो, जेवण झाल्यावर शोधणार होतो आपण त्याला. खूप उशीर होतोय, लवकर शोधायला हवं. हो का? चला लवकर जेवण करून घेऊ. बियात्रीचे कुठे आहे मला कसं करणार? हा माणूस जेवणाच्या बाबतीत इतका विरक्त कसा? वालिनो, मला जेवायचं नाहीये. पोस्टातच तिचा पत्ता मिळेल. अहो, असं कसं चालेल? आपण जेवलं पाहिजे. हा? मला जेवायचं असेल तर तू जेवून घे. मला महत्वाचं काम आहे. ठीक आहे, तुम्ही मालक, तुम्ही म्हणाल तसं. ही थैली घे आणि माझ्या पेटीत ठेव. ठीक आहे. मी जातो पास्कलला शोधायला. बरं, ह्या सीनचं तात्पर्य काय? मी जेवू शकतो, त्रुफाल्दिनो, नाही जेवू शकत. सिनियर पांतालोनेंनी तुला 100 दुकात दिले का? दिले. मग तू मला दिले नाहीस? तुमच्या होते ते. त्यांनी तुला काय सांगितलं? तुझ्या मालकाला दे. तुझा मालक कोण? तुम्हीच की. मग का दिले नाही? मी आपली खात्री करून घेत होतो. हे घ्या, तुमचेच आहेत. बरं, ब्रिघेलाला सांग आज माझ्यासोबत पाहुणे आहेत जेवायला. काय जेवण सांगू? मेनू तूच ठरव. हा. आणि हो बघ, माझ्या खोलीत ये आणि माझ्याकडून चेक घेऊन जा 400 दुकातचा. ठीक आहे. तो माझ्या पेटीत नीट ठेवून दे. ठीक आहे, व्यवस्थित ठेवून देतो. आता मी माझं कसं दाखवू शकतो? असा मेनू ठरवतो ना की हा चिकना मालक आहे ना खुशच झाला पाहिजे. ब्रिघेला, ब्रिघेला कुठे गेला मेला ब्रिघेला? बोला. आज माझ्या मालकासोबत एक पाहुणे जेवायला आहेत. काय देशील बरं? पहिल्या कोर्स मध्ये सूप, त्याच्याबरोबर फिश फ्राय, त्याच्याबरोबर असेल बॉइल्ड मीट आणि फ्रिकांडी. अरे, हे 3 पदार्थ मला माहिती. हा 4था पदार्थ कुठला? फ्रिकांड्यू नाही माहिती. फ्रिकांड्यू नाही माहिती? नाही रे. तुला खरंच फ्रिकांड्यू नाही माहिती? नाही. बोमला, मलाही नाही माहिती. बुलेवार्ड सॅन-मिशेल. हे काय आहे? फ्रेंच क्विझिन. हा, फ्रिकांड्यू इज फ्रेंच क्विझिन मॅन. चविष्ट आहे का? चविष्ट. दे दे दे. आणखीन काय देशील? आणखीन काय देशील? दुसरा कोर्स. दुसऱ्या कोर्स मध्ये मिळेल डक सॅलड. हे काय? रोज डक विथ सॅलड. डक सॅलड. मला वाटलं ताटल्या कमी म्हणून एकत्रच देतो काय की. डक सॅलड बरोबर
मिळेल, त्याच्याबरोबर मिळेल, त्याच्याबरोबर मिळेल मीठ पाय हा? आणि श्रीखंड सात. अरे 7 काय करायचे? 2 बस होतात. हा हे सगळं व्यवस्थित आणून देते. ओके. हो बरं मला सांग काय? टेबल कसा लावणार? हा, टेबल टेबल कसा लावणार? हा हॉटेल कोणाचं? तुमच्या मालक कोण? तुम्ही टेबल कोण लावणार? तुम्ही अहो वेटर टेबल लावतात ना. अहो हेच तुम्हाला कळत नाही. अहो टेबल लावण्याची सुद्धा एक कला आहे. ती कला फक्त मला अवगत आहे. माहिती का टेबल कसा लावायचा? कसा? समजा एकच मिनिटात आलो. सारखं सारखं आवाज देऊ द्या का? चांगलं महत्वाचं काम करतो तरी अक्कल नाही का तुम्हाला? तुफातीनो. आलो. टेबल कसं लावायचं? टेबल हा समज इथं असा टेबल आहे. 1 मिनिट. हॉटेल माझं, मालक मी, टेबल तिथे असतं. अरे समज समज हा असा टेबल आहे. हा टेबल. हा टेबल आहे. त्याच्या बाजूला आपण इथे एक पदार्थ ठेवला. हा, त्याच्या बाजूला इथे एक पदार्थ ठेवला. हा, त्याच्या बाजूला इथे एक ठेवला हा, आणि इथे एक ठेवला. हा. आता मला सांग कसं दिसतंय? काहीच दिसत नाही. अरे मनाच्या डोळ्यांनी बघ दिसेल. दिसत नाही तरीही बघ बघ बघ. खाली गेलाय दिसत नाही. वा छान दिसतंय. काय दिसतंय? काही दिसत नाही. अरे थांब इकडे बघ. मारा लागतोय. हा, हे बघ टेबल लावताय ना. हा. हा, हे बघा हा असा लावायचा आणि एक पदार्थ इथे. हा ग्रेव्ही. काय रे? आता कसं दिसत? अहो आम्ही टेबल कसा लावायचा ना हे ठरवतोय. पण हा कागद कसला? मेलो. चेक तर नव्हे. हाच तो. त्रुफाल दिनो. काळजी करू नका. मला परत जोडता येतो. हा, तुला चांगलं मारलं पाहिजे. माझी काठी बघितली तुम्ही? तुम्ही कशाला कष्ट घेता? मी स्वतःच मारतो. आ आ आ. सिनियर पांतालोने असा नमुना तुम्ही पाहिलाय का कधी? असू दे मी तुम्हाला दुसरा चेक लिहून देईन. ग्राझियास. हे सगळं ना ह्या ब्रिगेला मुळेच झालं. गप्प बाईस. मी त्याला टेबल कसा लावायचा समजून गप्प सांगतो. बाईस. येतो एखाद्या माणसाला टेबल लावता. गप्प बाईस. काय चमत्कारिक माणूस आहे. मला सांगा जेवणात काही स्पेशल पाहिजे का? हा इकडे. हा, काय? अरे भरपूर रस्सा असलेले मीटबॉल्स द्या. मीट बॉल्स. हो, म्हणजे- मीट बॉल्स. हा. मीट बॉल्स. हा. देतो देतो. आपल्या आतिथ्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी. हा शिवाय त्या हलकटापासून तुम्ही मला वाचवलं. ते माझे कर्तव्यच होतं सिनियर. जेवण तयार आहे. चला चला. जेवण तयार आहे. दोन डोळे मिळतात जेव्हा, दोन डोळे मिळतात जेव्हा, अंधारा मागतो एकच डोळा. दोन डोळे मिळतात जेव्हा, अंधारा मागतो एकच डोळा. नोकर मी साधुडा, हे नोकर मी साधुडा, नोकर मी साधुडा, साधुडा, नोकर मी साधुडा. काय चाललंय? एकटा मी माझे ठेवत दोन. होतो. कशासाठी? तुमच्यासाठी. मी याच्या आधीच असं कसं? लांबून येताना पाहिलं ना मी तुम्हाला. काय आहे? बघा व्हाईट बीट. सूप कुठे आहे? वेनिस मध्ये सूप सगळ्यात शेवटी देतात जेवण झाल्यावर. मी व्हेनिसचा नाहीये. मला सूप आधी हवंय. हे परत घेऊन जा. ठीक आहे. मी साधुडा, हे नोकर मी साधुडा, नोकर मी साधुडा, साधुडा, नोकर मी साधुडा. एकटा मी आणि माझे दोन, सांगा दुसरा असा ऐका कोण. एकटा मी आणि माझे दोन, सांगा दुसरा असा ऐका कोण. खाण्यापिण्याच्या चुकतील वेळा, खाण्यापिण्याच्या चुकतील वेळा, नोकर मी साधुडा, हे नोकर मी साधुडा.
कसं माझं खूपच भारी कामाची माझी तारास न्यारी कसं माझं खूपच भारी कामाची माझी तारास न्यारी दोन्ही मालकांच्या ठरवू वेळा दोन्ही मालकांच्या ठरवू वेळा नोकर मी साला भोळा नोकर मी साला भोळा पगार भारी काम करून मेळ घाल करीन मी साखरी काम बघायला जग होईल गोळा काम बघायला जग होईल गोळा नोकर मी साखोळा नोकर मी साखोळा भरपूर खाल्लं अपचन झालं एवढंच ना एक औषध देतो फ्रिकांड्यू काय रानफुलापासून निर्मित अत्यंत गुणकारी असं औषध फ्रिकांड्यू फ्रिकांड्यू कसं वाटतंय उत्तम एकदम रिलॅक्स वाटतंय नमस्कार 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 मंडळी आपण आम्हाला ओळखत नसाल तर ओळख वाढूया आम्ही तुमच्या शहरातच नाही गावातच नाही तर तुमच्या घराघरात येऊन हो काका हो मामा तुमच्या पोटाचं रहस्य आमच्या हातात आमच्या नवीन प्रोडक्टचं नाव आहे फ्रिकांड्यू व्हेज असो किंवा खा नॉन व्हेज पोट हलके ठेवण्यात आहे तरबेज पोटातला गॅस किंवा अपचन स्वस्त ठेवी देई हे वचन फ्रिकांड्यू गॅस झाला पोटात आता डॉक्टरकडे जाऊ गॅस झाला पोटात आता डॉक्टरकडे जाऊ टेन्शन नको घेऊ तुला बोललो ना भाऊ फ्रिकांड्यू दिवसभर आता काही पण खाऊ दिवसभर आता काही पण खाऊ खाऊन पिऊन मजेत राहू फ्रिकांड्यू रोज नियमित घ्या सर्वत्र उपलब्ध यो फ्रिकांड्यू 12 या मालक लोकांचं ना काही कळतच नाही आत एक आणि बाहेर वेगळंच आता हेच बघा ना सिनियोरा क्लरिचेचं प्रेम आहे सिल्वियावर आणि तिने पत्र लिहिलंय फेदरिको रास्पुनीसाठी आता फेदरिको रास्पुनीला पत्र लिहायची काय गरज आणि मला म्हणाली इथे येऊन देऊन जा म्हणून मी काही आज जाणार नाही कोणी आहे का कोण आहे ह्या फ्रिकांड्यूला हात लावायचा नाही बर का हे पत्र आहे सिनियर फेदरिको रास्पुनीसाठी तुम्ही हे त्यांना देणार का देणार पण त्या आधी एक निरोप आहे कोणासाठी तुझ्यासाठी कोणाचा आहे एक देखणा सुशिक्षित सभ्य भलाईसम तू त्या त्रुफाल्दिनो वाटेचीला ओळखतेस का नाव ऐकल्यासारखं वाटतंय अगं तोच देखणा रुबाबदार राजविंडा नाही ओळखत तो ओळखतो ना तुला त्याचं नाव प्रेम आहे तुझ्यावर काहीही काय तुला भेटायचंय का त्याला चालेल बघायचंय त्याला चालेल आलो चल कसा काय वाटला कोण अगं तुझ्या प्रेमात आकंठ बुडालेला एक प्रेमी जीव मला असं कोणीच दिसलं नाही अगं आत्ता इथं नव्हता का असा इथे असा तूच होता असतो आ अच्छा म्हणजे तूच आहेस का तो छुपा प्रेमी आधी का नाही सांगितलं मला लाज वाटली बरं तुझं काय म्हणणं आहे काहीच नाही काय कुठे काय
काहीतरी असेल ना? मला पण लाज वाटली. मग दोन लाज वाटणाऱ्या माणसांनी लग्न केलं तर काय होईल? बरं मला सांग, कोणाला तुझ्याशी लग्न करायचं असेल तर कोणाला विचारलं पाहिजे? माझ्या मालकाला आणि मालकिणीला. काय म्हणतील ग ते? ते म्हणतील जर मी सुखी तर ते सुखी. आणि तू काय म्हणशील? मी म्हणीन ते सुखी तर मी सुखी. बघ आपल्या लग्नानं किती लोक सुखी होतील ना. ते पत्र दे लगेच देऊन येतो. काय बरं लिहिले असेल पत्रात? मलाही हाच प्रश्न पडलाय. हो का? मग तर आता उघडून बघायलाच पाहिजे. पण परत बंद कसं करणार? अगं ते मला चांगलंच येतं. बघू घड. उघडतो. पत्रात लिहिलंय. काय लिहिलंय? पत्रात लिहिलंय. काय लिहिलंय? अगं इथं उजेड नाही ना, वाचताच येत नाही. नाहीतरी तुझ्या मालकीनीचं अक्षर तुलाच कळणार, तूच वाच. हिला पण वाचता येत नाही का काय? पहिलं अक्षर आहे डी. डी. डिअर. तुला कसं काय कळलं? इथे लिहिलंय तसं. हे 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 पुढचं अक्षर आहे ना? हे अक्षर मी सांगतो. हे अक्षर एस आणि नंतर आय. तुला कसं काय कळतं? इथे लिहिलंय तसं. SIR सर, डिअर सर असंच असेल बघ. नाही परत एसच आहे. SIS सिस्टर, डिअर सिस्टर. अगं हे पत्र फेडरिको रास्पोनीला आहे ना, तर त्याला सिस्टर म्हणून कसं चालेल? मालक लोकांचं ना काही कळतच नाही. जाऊ दे आपण आपलं पत्र वाचू. चल ना. काय करतेस तू? तुम्हालाच बघायला आलं कसं नाही? मग त्याच्यात बघतेस मला? काय नाही कागद आहे तो. कागद. अजून एक पत्र उघडलेलं. हा काही तुझा जोडधंदा आहे? नाही हो, खरंच नाही. कोणी फोडलंय पत्र? मी नाही. मी पण नाही. मला सांगा हे पत्र आणलं कोणी? त्रुफाल दिलं त्याच्या मालकाला दिलं. आणि मेराल दिला आणि त्रुफाल दिनवला दिलं. विश्वासघातकी. जा. माझं प्रेमच नाही तुझ्यावर. अगं तूच विश्वासघातकी. माझा पण प्रेम नाही तुझ्यावर. जा. मेराली ना तुझाच हात असला पाहिजे. तुला तर मी मुलीवर हात उघडणार? हात तुला तर मी वय काय तुमचं? हाती तरी लागेल का तुमच्या? पकडूनच दाखवा. अरे माझं वय काय? बिचारी क्लरीचे. सिल्विओच्या अशा वागण्याने निराश झाली बिचारी. त्रुफाल दिनो. खरं सांग, कोणी फोडलंय पत्र? त्या मेरालीला तिला मध्ये गहू नकोस. अहो सकाळपासून तू आज माझी 2 पत्र फोडून वाचलीस का? सकाळच्या वाचवा. हे चेक बद्दल वाचवा. आत्ताच्या पत्राबद्दल वाचवा. कोण मारते माझ्या डोक्याला? वाचवा. नका वाचू. कोणी मारलं तुला? माहित नाही. माझा नोकर असून दुसऱ्याच्या हातचा मार खातो. वाचवा. दोन मालक, दोनदा जेवण, दोनदा पगार, दोनदा माल. मालक क्रमांक 1 कामगिरीवर गेले. मालक क्रमांक 2 नी जेवण करून ताणून दिले. आपण काय करावं? कपड्यांना जरा ऊन दाखवावं. किल्ल्या हातातच आहेत. ह्या पेटीची किल्ली कुठली असेल? कुठली? ही नक्की लावून बघू. बघ. बरोबर. इतकी बरोबर उत्तर द्यायची नाही, नोकर होशील.
अरे बापरे, हे काय? हे काय? जाऊ द्या, आणखीन काय काय सापडतंय? कोट आहे, कोटाच्या खिशामध्ये काहीतरी नक्कीच सापडेल. अरे बापरे, हा फोटो कोणाचा? पहिल्यासारखा वाटतंय हे चित्र, पहिल्यासारखं वाटतंय ना हे? अरे बापरे, ही ट्रंक चिकण्या बालकाची हा फोटो आहे. वा 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 वा, बापरे, झोप झाली वाटतं. संशोधन नंतर करू. ठेवून द्या, व्यवस्थित ठेवलं पाहिजे. खिसा कुठं गेला? रट्टे खाऊ नका. नाही नाही, थांबा. थांबा, ठेवलं ठेवलं. काय चाललंय? काही नाही, जरा कपड्यांना ऊन दाखवत होतो. ही पेटी कोणाची? तुमची. माझी पेटी ही आहे. जाऊ द्या, लपली. बोला. माझा कोट दे. लगेच देतो. कोट कुठे गेला? हा, सामानात सापडत पण नाही. कोट सापडला. कोट हा, घाला 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 घाला, लवकर लवकर घाला. हो सुभाषजीनो. हा हा, हे तर माझं चित्र आहे, बियात्रिचेला दिलेलं. बापरे, गोंधळ झाला. सामानाची आदला बदल झाली. रुफालजीनो, हे चित्र याच्यात कसं आलं? या आधी नव्हतं. ह्या प्रश्नाला काहीतरी उत्तर असलंच पाहिजे, पण ते माझ्याकडे नाहीये. रुफालजीनो, रुफालजीनो बाहेर ये. कोण आहे? शत्रू. मित्र. नाव? फ्लोरिंदो अरे तुसी. रुफालजीनो बाहेर ये. रुफालजीनो. मालक, मी आंधळा झालो मालक. मला तुमच्यामुळे दिसायला लागलं मालक. रुफालजीनो, खरं सांग, हे चित्र या खिशात कसं आलं? खरं तर ते माझ्याकडचं चित्र आहे. मी आपलं सुरक्षित राहावं म्हणून तुमच्या कोटाच्या खिशात ठेवलं. पण हे चित्र तुझ्याकडे कसं आलं? माझा आधीचा मालक सोडून गेला. सोडून गेला? वारला होतो बिचारा, त्याची आठवण म्हणून ठेवून घेतला. तुमचाही असेल तर द्या. रुफालजीनो, कधी वारला तो? आत्ताच म्हणजे मागच्या आठवड्यात वारला. हो. त्याचं नाव काय? कुठला होता तो? त्याचं नाव माहित नाही, पण तो ना तुरीतून आला होता वेषांतर करून. अरे बापरे, ही बियात्रिची असेल. मला शोधत ती इथपर्यंत पुरुषी वेशात आली असेल. ह्याला चित्र फारच आवडलेलं दिसतंय. काय किंमत सांगावी बरं? रुफालजीनो, तुझ्या आधीच्या मालकाला दाढी मिशा होत्या? छ्या, चिकणा होता तो. कसा वारला? तो ना, हा, ऍक्सिडेंट मध्ये वारला. त्याला पुरलं का? हे पुरलं नाही. काही नाही. का? कारण त्याचा तुरीतून एक नोकर आला आणि बॉडी घेऊन गेला. नोकर? म्हणजे तो पोस्टात जाताना तुला भेटला होता तो पास्कल आला, बॉडी घेऊन गेला. अरे बापरे, ही बियात्रिचेच आहे. मला वाचवायला ती इथपर्यंत आली असेल आणि स्वतःच गेली. आता मी काय करू? चित्रामुळे फारच इमोशनल झाला ना तो. जाऊ द्या, पण माझ्या बोलण्याचा काय परिणाम झालाय त्याच्यावर? आवरून ठेवूया, दुसरं संकट यायचं. नाही, मला चांगलं आठवतंय. सर्वात शेवटी जो माल पाठवला त्याची 2 वेळा बिल पाठवली. नाही, काहीतरी गडबड झाली असेल. माझ्याकडच्या हिशेबाच्या वह्या मी एकदा बघतो. माझ्या जवळ आहेत माझ्या वह्या, पण तपासून बघू. तपासा बरं. रुफालजीनो, पेटीच्या किल्ल्या कुठे आहेत? माझ्याकडे आहेत. ही पेटी इकडे कशी आली? ती मी चालली कपड्यांना ऊन दाखवायसाठी. दाखवलं? हो. बरं, पेटी उघड आणि त्यातून. पेटी कोणाची आहे? तुमची आहे. ही नाही, ती घरी घेऊन जाणं तुमच्या पेटी. तुमची नाही आहे ती. ठेवा, प्लीज सांगा. रुफालजीनो, पेटी उघड आणि त्यातून माझ्या हिशोबाच्या वह्या दे. लगेच देतो. हिशोबाच्या वह्या लगेच द्यायला पाहिजेत. लवकर दे. 1 मिनिट. हे घ्या. हा, पण चेक करून बघूया. आपण चेक करू. ही वही माझी नाहीये पण. हो का? नीट बघा. तुमचीच असेल. नीट बघा. एकदा बघा. काय यार?
पत्र मीच लिहिलं होतं फ्लोरिंदोला. हे इथे रासकोनी बरे आहात ना? त्रुफाल्दिनो खरं सांग, ही वही माझ्या पेटीत कशी आली? मला माहित नाही. त्रुफाल्दिनो बाहेर ये. मालक ये बाहेर. मी परत आंधळा झालो. मला काहीच दिसत नाहीये. मालक 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 तुमच्या तोंड काय झालं? गाडी कशी मालक खरं सांग, ही वही माझ्या पेटीत कशी आली? ती माझ्याकडचीच वही आहे. मी आपली सुरक्षित राहावी म्हणून तुमच्या पेटीत ठेवली. तू ती मला का दिली? नवीन आहे ना म्हणून दिली. तुझ्याकडे कशी आली? माझा आधीचा मालक सोडून गेला. ही गोष्ट काम करते बर का? सोडून गेला म्हणजे? वारला होतो बिचारा आणि त्याची आठवण म्हणून ठेवून घेतली मी. तुझ्या मालकाचं नाव काय होतं? काय बरं नाव होतं? बरंच नाव होतं काहीतरी. नाव फ्लोरिंदो अरेतुसी का? हेच नाव होतं. पण तो वारला हे खरंय का? खरंय. कसा वारला तो? तो पाण्यात बुडून वारला म्हणून परत कोणालाच दिसला नाही. म्हणून त्याचा नोकर आला नाही आणि बॉडी पण नेली नाही. फ्लोरिंदो गेला, माझं भाग्य मेलं. माझं प्रेम, माझी आशा, माझं भविष्यकाळ सगळं 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 संपलं. आता मी जगून करू काय? ज्याच्यासाठी मी घर सोडलं, ज्याच्यासाठी मी पुरुष बनून व्हेनिस मध्ये आले, आता त्याचा काय उपयोग? प्रेमा किती निष्ठुर आहेस तू, किती निष्ठुर आहेस तू, किती निष्ठुर आहेस तू. काय अप्रतिम अभिनय पा. आता हा उजेड माझ्या काय कामाचा? प्रियतम फ्लोरिंदो हाका मारतोय मला शवपेटीतला अंधार. प्रियतम फ्लोरिंदो. काय वाक्य रचना बघा. म्हणजे त्याच्या म्हणण्याचा अर्थ तो एक बाई आहे, स्त्रीलिंगी बाई आहे. अरे गंमतच आहे, गंमत आहे. आधी मला एक क्लरिचेला जाऊन सांगायला पाहिजे. सांगा म्हणजे सिल्वी ओशी तिचं लग्न होऊ शकेल. चला लवकर लग्नाचा ठरवा. जेवायला बोलवा. जेवायला बोलवा. म्हणजे मी काही दोन मालकांचा नोकर नाही तर एका मालकाचा आणि एका मालकिनीचा नोकर आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. आता क्लरिचेचं लग्न सिल्विओशी होऊ शकतं. पांतालोने. अरे कुठे जाशील? ये सिल्विओ बाळा, मी तुला खुश करू शकतो. फक्त क्लरिचेच मला खुश करू शकते. अरे म्हणजे अजूनही तुझं लग्न होऊ शकतं. माहितीये जगात काय तुम्ही एकटेच बाप नाही आहात. अरे म्हणजे माझ्या मुलीशी क्लरिचेशी होऊ शकतं. तुम्ही तिला 2-2 नवरे करणार? अरे नाही म्हणजे काय आहे, तो बियात्रीचे आहे ना, तो ती फेदरिको आहे. म्हणजे काय? म्हणजे थांब मी सांगतो तुला. तो ती बियात्रीचे आहे ना, तो म्हणजे कसं काय म्हणजे काय? हो थांब सांगतो मी तुला. म्हणजे तो फेदरिको रास्पोनी ना, तो म्हणजे पुरुषी वेशातली बियात्रीचे. पुरुषी वेशातली बियात्रीचे. अच्छा 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 अच्छा. अरे तो ती. अच्छा अच्छा अच्छा. आता आलं माझ्या लक्षात. आलं का? फारच लवकर आलं. पण हे असं सगळं कसं काय झालं? ते कसं झालं ते मी तुला सांगतो. आधी क्लरिचेला जाऊन सांगूया. तिलाही याची कल्पना नाहीये. चल 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 चल. नाही पण सासरी बुवा, तुम्ही मला माफ केलं ना? अरे केलं. नाही शक्तीवर सांगा, तुम्ही माफ केलं ना? अरे केलं. मी तुम्हाला सरडा म्हणालो. अरे मी तुम्हाला हिप्पोपोटामस म्हणालो.
मी तुम्हाला नागतोडा म्हणालो. अहो मी तुम्हाला सडलेला कुत्रा म्हणणार. तिकडे जाऊन बोलो. हो मी तुम्हाला por favor. हे दुःख मी आता नाही सहन करू शकत. हा उजेड मी आता पाहू नाही शकत. बियात्रीचे मी आलो. फ्लोरिंदो मी आले. बियात्रीचे मला तुझा आवाज ऐकू येतोय. मला तुझी आकृती दिसतेय. फ्लोरिंदो मला तुझा आवाज ऐकू येतोय. तुझी आकृती दिसते. बियात्रीचे हा भास आहे की तू खरी आहेस. फ्लोरिंदो हा भास आहे की तू खरा आहेस. बियात्रीचे तू जिवंत आहेस. तू सुद्धा. बियात्रीचे बियात्रीचे काय हा वेडेपणा. तुझ्या मृत्यूची बातमी ऐकून माझा नोकर मला म्हणाला की तू आली आहेस म्हणून. बियात्रीचे फ्लोरिंदो आणि तुझा भाऊ पेद्रिगो तो तर कधीच वारलाय. मी ऐकलं की तो जिवंत आहे आणि व्हेनिस मध्येच आहे. मीच होते ती. बियात्रीचे फ्लोरिंदो चल आता माझ्याकडे खूप पैसे आहेत. आपण तुरीनला परत जाऊ म्हणजे तू खुनाच्या खटल्यातून सुटू शकशील. बियात्रीचे फ्लोरिंदो आपले नोकर कुठे आहेत. हे बघ तू आला. काय रे काय प्रकार आहे सगळा. तो पास्कल आहे ना त्या पास्कलनं सगळ्या सामानाची अदला बदल केली म्हणून सगळा गोंधळ झाला. आणि तुम्ही त्या पास्कलला रागवू नये ना म्हणून मी आपली गोष्ट बनवून सांगितली. खरं तर ना तुम्हाला दोघांना चांगलं पिटायला पाहिजे. हा म्हणतोय मी काय म्हणतोय इकडे या. पास्कल विषयी सांगू नका. हवं तर मला मारा पण पास्कल विषयी सांगू नका. काय रे त्या पास्कलवर तुझा एवढा काय जीव आहे. आता ह्यांना काय सांगू का जीव आहे. काय म्हणत होता हा. सिनियोरा हा माणूस आहे ना त्याचं काय. त्याचा नोकर आहे पास्कल. त्या पास्कलनं सामानाची अदला बदल केली म्हणून गोंधळ झाला. आणि तुम्ही त्या पास्कलला रागवू नये ना म्हणून मी आपली गोष्ट बनवून सांगितली. खरं तर ना या दोघा नोकरांना चांगलं पिटायला पाहिजे पण त्यांच्या चुकीमुळेच आपली भेट झाली. बियात्रीचे फ्लोरिंदो मला वाटलं सिनियोरा टेक अ ब्रेक. पास्कल विषयी सांगू नका. कंटिन्यू. हं. फ्लोरिंदो असो आता मला सिनियर पांतालोनींकडे गेलं पाहिजे. प्रियतम फ्लोरिंदो तू येणार का माझ्यासोबत. बियात्रीचे तू हो पुढे मी आलोच. मालक माझं तुमच्याकडे थोडं काम आहे. आता इतके सगळे घोळ घातल्यावर आणखी काय काम आहे. अहो फार महत्वाचं काम आहे. मी प्रेमात पडलोय मालक. मी प्रेमात पडलोय. हे काय. अहो प्रेमात पडलोय मी. अच्छा ती क्लेरीची आहे ना तिची सखी मेराळली ना. मी तुमचा नोकर आहे तुम्ही माझे मालक आहे तेव्हा तुम्ही जाऊन पांतालोनीशी माझ्या लग्नाविषयी बोला ना. ठीक आहे चल आपण पांतालोनीकडे जाऊ. ठीक आहे. बघितलं ना कसं घेतात राबून. आता माझ्यासारखा साधा भोळा नोकर आहे म्हणून दुसरा कुणी असता तर झाली असती पंचायत. हा आता दोघांचं काम करता करता गडबड होते घाई घाई. पण मला खरंच वाटतं सगळेच असावेत मालक किंवा सगळेच असावेत नोकर चाकर. एक दीड दुखातासाठी पोटाच्या खळगीसाठी कशाला करायची मरमर. माणसामध्ये जगण्यामध्ये नसतील वेगवेगळे स्तर. असं झालं तर अगं सिल्वी होई त्याची चूक कबूल केली आहे. माफ कर मला त्याला. मी महान आहे
आहे, तू छान आहे, तुझ्या बापाची बुद्धी घाण आहे, माझ्या मुलाचा मेंदू लहान आहे पप्पा त्याचा उपयोग तो क्वचितच करतो, त्याला माफ कर बघू. अगं हा रस्ता सोड आता. क्लरीचे मान्य आहे मी दुखवलंय तुला, पण देतो आता वचन, सुखात ठेवीन मी तुला. दुष्ट पश्चातापाची खूण म्हणून मी रडायला तयार आहे. तू मागणार असशील ना तर रक्त सांडायला मी तयार आहे. नतद्रष्ट प्रेमाच्या पाखरा, डुक्कर, फुलपाखरा, राक्षस, फुलराणी, शैतान, प्रिये, प्रियतम, ये प्रियतम सिद्धियो. पांतालोने अहो तुमच्याकडे कोणीतरी आलंय हो. बोला बोला बोला, कोण आलंय? सिनियर पांतालोने हा. मी आपली क्षमा मागायला आले. असू दे आमच्याकडे लग्न ठरलंय. आमच्याकडेही हो का? हा फ्लोरिंदो माझा होणारा नवरा. सखी क्लरीची मी प्रेमात पडलीये. कुणाच्या? बियात्रिसेच्या नोकराच्या. तू त्यांच्याशी बोलशील का? हो हो, का नाही. सिनियर पांतालोने, ही आपली पहिलीच भेट आहे. माझा नोकर मेराल्डिनाच्या प्रेमात पडलाय, त्याला तिच्याशी लग्न करायचंय. पण तो भला माणूस आहे का? हो, तो अगदी प्रामाणिक आणि विश्वासू आहे. सिनियर फ्लोरिंदो, हे होणं शक्य नाही, कारण सखी मेराल्डिनाचा विवाह हा बियात्रीच्या नोकराशी व्हावा ही अशी आमची इच्छा आहे. सिनियर फ्लोरिंदो, तुम्ही मेराल्डिनाचा हात तुमच्या नोकरासाठी मागतायत, तर सिनियोरा क्लरीचे तुमची इच्छा आहे की मेराल्डिनाचं लग्न बियात्रिसेच्या नोकरासोबत व्हावा. होच मुळी. मेराल्डिना, ते तुझा हात हातात माझ्या. तू कशाला मागतोस तिचा हात मग? कारण सिनियर फ्लोरिंदो आणि सिनियोरा बियात्रिसे दोघांचा नोकर मीच आहे. काय? मला वाटलं तुझा नोकर पास्कल आहे म्हणून. मला वाटलं तुझा नोकर पास्कल आहे. काय रे, आता काय बोलणार तू? तुमच्याकडे पेट्या आहेत का? पेट्या? कशाला? मला लपवायचंय. का रे? याला लपवायचंय? दोन देऊ का? जमाजमी झाली आता. दोघांसाठी वेगवेगळ्या. पटापटी झाली, मिठे सगळे ठरवून आला, सेटलमेंट झाली. जमाजमी झाली आता, पटापटी झाली, मिठे सगळे ठरवून आला, सेटलमेंट झाली. सेटलमेंट झाली, 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 सेटलमेंट झाली. प्रेमामुळे तुझ्या माझ्या कशी रंगत आली, अंग अंग रंगली मी लाल लाल झाली. प्रेमामुळे तुझ्या माझ्या कशी रंगत आली, अंग अंग रंगले मी लाल लाल झाली. लाल लाल बोधांना बोज कशी आली. सेटलमेंट झाली, सेटलमेंट झाली, सेटलमेंट झाली, सेटलमेंट झाली. खेळ खेळ खेळता बडा मोठा हॉटेल होता एक पाहिजे दोघं नाही रे. खेळ खेळ खेळता खेळता बडा मोठा बेस, हॉटेल होता एक पाहिजे दोघं नाही रे. दोघांचाही वेळ लावला त्यांना उभी झाली. सेटलमेंट झाली, सेटलमेंट झाली, सेटलमेंट झाली, सेटलमेंट झाली, सेटलमेंट झाली, सेटलमेंट झाली.